नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत डिटर्मिनंटची फोर्थ प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी अशी आहे बघा, इफ each element of a row or column of determinant is multiplied by a constant k, then the value of the new determinant is k times the value of the given determinant. जर एखादा डिटर्मिनंट दिला असेल आपल्याला आणि त्यामधल्या एखाद्या डिटर्मिनंटच्या एखादा रो किंवा एखादा कॉलम, त्याला जर आपण एखाद्या कॉन्स्टंट के त्यानं जर त्याला मल्टिप्लाय केलं तर ती डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा के च्या मल्टिपल मध्ये येत असते. तर बघा आपण त्याचं एक्झाम्पल बघू. समजा डिटर्मिनंट डी इक्वल टू, समजा इथं आहे a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 आणि a33 असा जर डिटर्मिनंट दिलेला आहे आणि आपण एखाद्या या डिटर्मिनंटच्या एखादा रो किंवा एखाद्या कॉलमला जर एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं तर बघा आपण इथं कॉन्स्टंट मल्टिप्लाय करू. असं घेऊ आपण इथं बाय, आपल्याला समजा आपण या फर्स्ट रोला मल्टिप्लाय करायचं आपल्याला, तर आपण त्याला असं घेऊ शकतो बाय r1 टेन्स टू k इंटू r1. आपल्याला r1 ला मल्टिप्लाय करायचे आणि चेंज r1 मध्ये व्हायला, तर त्याला आपण असं घेऊ शकतो r1 टेन्स टू k इंटू r1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला r1 ला k ने मल्टिप्लाय करायचंय. तर डिटर्मिनंट असेल बघा, देअरफॉर d इक्वल टू k इंटू a11 k इंटू a12 k इंटू a13, या ठिकाणी a21 a22 a23 a31 a32 आणि a33. आता आपल्याला माहिती आहे हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू येते व्हॅल्यू ऑफ डी किंवा डी इक्वल टू ह्याची व्हॅल्यू येते a11 इंटू बघा a11 इंटू a22 इंटू a33 मायनस a23 इंटू a32 पुन्हा मायनस त्यानंतर हा एलिमेंट a12 येतो मायनस मध्ये a12 इंटू a21 a21 इंटू a33 मायनस त्याच्यानंतर a23 आणि a31 चा मल्टिप्लिकेशन a23 इंटू a31 पुन्हा प्लस आणि आता शेवटचा एलिमेंट a13 याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला a13 इंटू a21 इंटू a32 इंटू a32 मायनस a22 इंटू a31. हा या डिटर्मिनंटची ही व्हॅल्यू आहे आणि आपण नंतर त्याला ओरिजिनल जे डिटर्मिनंट आहे तो त्याची व्हॅल्यू ही आली ही येते. आणि जर आपण एखाद्या त्याच्यातल्या रोला किंवा कॉलमला जर के ने मल्टिप्लाय केलं, एखाद्या कॉन्स्टंटनं जर मल्टिप्लाय केलं तर येणारा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ त्या डिटर्मिनंट म्हणजे अशी येते. डी इक्वल टू डायरेक्टली घेऊ आपण के इंटू अशी a11 a22 इंटू a33 मायनस a23 a32 मायनस a12 इंटू a21 इंटू a33 मायनस a23 इंटू a31 प्लस a13 इंटू a21 a32 मायनस a22 इंटू a31 अशी त्याची व्हॅल्यू येते. बघा त्याच प्रॉपर्टीवर एक रिमार्क आहे. रिमार्क असा आहे, इफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ टू रोज, जर दोन रोचे करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे हे असतात बघा. समजा a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 आणि a33 याच्यामध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट समजा आता हे दोन रो आहेत, फर्स्ट रो आणि सेकंड रो, याच्यामधले करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे a11 a21 हे दोन करस्पॉन्डिंग एलिमेंट आहेत. a12 a22 हे करस्पॉन्डिंग आहेत.
A13 आणि A23 हे दोन रोचे एकमेकाचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत. म्हणजे जर दोन रोचे करस्पॉन्डिंग एलिमेंट किंवा दोन कॉलमचे A11 A12 A21 A22 किंवा A31 आणि A32 हे जर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जर प्रोपोर्शन मध्ये असेल किंवा त्यांचा जर रेशिओ सेम असेल तर देन द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट इज 0. जर दोन रो किंवा दोन कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे सेम रेशिओ मध्ये असतील किंवा प्रपोर्शन मध्ये असतील तर त्या दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 असते. बघा पुढची प्रॉपर्टी अशी आहे, इफ इच एलिमेंट ऑफ अ रो ऑर कॉलम इज एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ टू नंबर्स. जर आपण एखादा रो किंवा एखाद्या कॉलम मधला प्रत्येक एलिमेंट जर सम ऑफ टू नंबर्स किंवा दोन नंबरच्या बेरजेमध्ये जर आपण त्याला लिहिलं तर देन द डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. तर त्या डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या बेरजेमध्ये आपण त्याला लिहू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो. तर बघा एक्झाम्पल मध्ये इथं फर्स्ट म्हणजे डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्याच्यामधला फर्स्ट रो मध्ये जे फर्स्ट एलिमेंट आहेत ते A1 + X1 B1 + Y1 आणि C1 + Z1 असे एक्सप्रेस केलेले आहेत. पुन्हा सेकंड रो A2 B2 आणि C2 नंतर थर्ड एलिमेंट किंवा थर्ड रो असा आहे A3 B3 आणि C3 आणि त्याला हे जे डिटर्मिनंट आहे त्याला दोन डिटर्मिनंटची ऍडिशन मध्ये लिहिलेलं आहे ते A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 प्लस X1. बघा आता पुढचे जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स घेतलेत X1 Y1 Z1 नंतर आणि खालचे एलिमेंट ॲज इट इज आहेत A2 B2 C2 A3 B3 C3. त्याला आपण म्हणजे असं लिहू शकतो. बघा प्रॉपर्टी नंबर 6 अशी आहे, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ एनी रो ऑर कॉलम इज ॲडेड टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो ऑर कॉलम. बघा जर एखादा रो आहे आणि त्याला जर एखादा रो किंवा कॉलम आहे आणि त्याचा जर आपण दुसरा रो किंवा दुसऱ्या कॉलमला जर आपण एखादा कॉन्स्टंट मल्टिपल के न जर त्याला मल्टिप्लाय केलं आणि तो मल्टिप्लाय केल्यानंतर जर दुसऱ्या रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट किंवा कॉलमच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट मध्ये जर त्याला आपण ऍड केलं देन द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंट सो ऑब्टेन्ड इज सेम ॲज दॅट ऑफ द ओरिजिनल डिटर्मिनंट. जर आणि ती जो मिळालेला न्यू डिटर्मिनंट आहे नवीन डिटर्मिनंट आहे त्याची जी व्हॅल्यू येते ती सेम येते पहिल्या डिटर्मिनंटच्या सेम येते किंवा पहिल्या डिटर्मिनंट सारखी येते. आणि ते जे ऑपरेशन आहे त्याला आपण असं डिनोट करतो द ऑपरेशन RI implies RI plus K into RJ does not change the value of the determinant. म्हणजे जे काय आपल्याला पुढचं जे ऑपरेशन आहे RI implies RI plus K into RJ याची व्हॅल्यू चेंज होत नाही. तर बघा समजा आपल्याला इथं डिटर्मिनंट आहे D = A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33. आणि जर या डिटर्मिनंट आता बघा ऑपरेशन आपण घेऊ इथं R1 implies R1 प्लस आता R1 मध्ये आपल्याला ऍड करायचं एखादा कोणत्याही रोला जर आपण एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केला आणि त्याच्यामध्ये नंतर ऍड करायचंय तर आपण असं घेऊ R1 + K × R3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला R3 म्हणजे रो 3 जे आहे त्याला कॉन्स्टंट K न मल्टिप्लाय करायचंय आणि त्याची ऍडिशन R1 सोबत करायची आणि ते मिळालेले जे एलिमेंट्स आहेत ते R1 मध्ये लिहायचे. तर बघा असं होईल म्हणजे आपल्याला न्यू डिटर्मिनंट असं मिळेल D1 = बघा R1 चं काय A11 प्लस K × R3 K × R3 म्हणजे A31 पुन्हा A12 प्लस K × त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट A32 आहे A32 आणि शेवटी A13 प्लस K × A33 A13 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट A33 आहे आणि मिळालेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला R1 मध्ये लिहायच्यात. आपण तसं लिहिलेलं आहे इथं आणि बाकीचे एलिमेंट्स ॲज इट इज राहतील A21 A22 आणि A23 A31 A32 A33.
आणि आता जे मिळालेले हा जो ओरिजिनल डिटर्मिनंट आहे आणि मिळालेला डिटर्मिनंट आहे त्या दोघाची व्हॅल्यू सेम येते, म्हणजेच डी इक्वल टू देअरफॉर डी इक्वल टू D1 दोघाची पण व्हॅल्यू सेम येते. मेन डायगोनल ऑफ डिटर्मिनंट काय असते? द सेट ऑफ एलिमेंट्स A11 A22 A33 अप टू ANN जे अशा एलिमेंट्स आहेत त्यांचा नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम त्याची दोघाची पोझिशन सेम असते किंवा दोघाचे आय आणि जे हे सेम असतात इज कॉल्ड द मेन डायगोनल ऑफ द डिटर्मिनंट. आणि जे A11 A22 A33 AMN हे जे एलिमेंट्स असतात सेट आहे त्यांचा त्याला आपण मेन डायगोनल ऑफ द एलिमेंट म्हणतो. बघा डिटर्मिनंट मध्ये डी इक्वल टू या ठिकाणी मग मेन डायगोनल येते. हे जे एलिमेंट्स आहेत A11 A22 A33 असे जे एलिमेंट्स असतात त्याला ही जी लाईन आहे ही आहे या डिटर्मिनंटची डायगोनल. बघा त्याच्यानंतर प्रॉपर्टी 7 आणि त्यालाच आपण ट्रायंगल प्रॉपर्टी सुद्धा असं म्हणलं जातं. इफ इच एलिमेंट ऑफ अ डिटर्मिनंट अबव ऑर बिलो द मेन डायगोनल is 0 then the value of determinant is equal to the product of its diagonal element. बघा जर एखादा डिटर्मिनंट आहे त्याच्या मेन डायगोनलच्या खालचे किंवा मेन डायगोनलच्या वरचे जर एलिमेंट्स हे 0 असतील, सर्व एलिमेंट्स मेन डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट्स किंवा मेन डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट्स जर 0 असतील तर त्या ठिकाणी आपल्याला मिळतो किंवा तो जो डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते इक्वल मिळते आपल्याला डिटर्मिनंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ इट्स डायगोनल एलिमेंट. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही त्या डिटर्मिनंटच्या मेन डायगोनलच्या प्रोडक्ट एवढी मिळते. आणि त्याच्यामध्ये एक रिमार्क आहे बघा, रिमार्क इफ ऑल एलिमेंट्स इन एनी रो ऑर एनी कॉलम. जर एखाद्या डिटर्मिनंटच्या एखादा रो किंवा एखाद्या कॉलमचे प्रत्येक एलिमेंट हे जर 0 असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही इक्वल टू 0 येते. बघा एक्सरसाइज 4.2 त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे, विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आपल्याला इथं एक्सपांड न करता किंवा याच्या अगोदर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला बघितला होता. त्या फॉर्म्युलेचा यूज न करता ज्या काय आपण प्रॉपर्टीज पाहिल्यात आतापर्यंत त्या प्रॉपर्टीचा यूज करून हा जो डिटर्मिनंट आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर बघा सोल्युशन मध्ये आपण दिलेल्या डिटर्मिनंटला नाव देऊ लेट डी इक्वल टू एलिमेंट्स आहेत 1a b प्लस c 1b c प्लस a आणि 1c a प्लस b. आणि आपण या ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये शिकलेलं आहे की आपण कोणताही रो मध्ये किंवा कोणताही कॉलम मध्ये ऍड करू शकतो. तर आपण इथं सेकंड कॉलम मध्ये थर्ड कॉलम ऍड करू. मग त्याला आपण असं लिहू बाय. आपल्याला इथं सेकंड रो मध्ये थर्ड कॉलम ऍड करायचा तर त्याला असं लिहायचं बाय C2 टेन्स टू C2 प्लस C3 असं घ्यायचं. आपल्याला चेंज इथं मिळालेला जो एलिमेंट आहे तो C2 मध्ये घ्यायचा आहे. तर बघा वी गेट ज्या कॉलम मध्ये आपल्याला एलिमेंट्स लिहायचे त्या कॉलमला असं लिहायचं C2 टेन्स टू C2 प्लस C3. मग देअरफॉर डी इक्वल टू मिळेल. मग आपल्याला डी इक्वल टू पहिला कॉलम ॲज इट इज राहील 1 1 1. आपल्याला आता C2 आणि C3 ची ऍडिशन करायची आणि ते आलेली ऍडिशन आपल्याला C2 मध्ये लिहायची. म्हणजे इथं काय A प्लस B प्लस C येईल. C2 आहे A C3 आहे B प्लस C म्हणजे इथं काय येईल मग A प्लस B प्लस C पुन्हा B प्लस C प्लस A येईल B प्लस C प्लस A. थर्ड एलिमेंट येईल C प्लस A प्लस B C प्लस A प्लस B. आणि इथं थर्ड कॉलम जे आहे ते ॲज इट इज राहील म्हणजेच B प्लस C प्लस A आणि A प्लस B. आता याच्यामध्ये बघा प्रत्येकाची जी ऍडिशन आहे A प्लस B प्लस C याला आपण रिअरेंज करून घेऊ. म्हणजे हे एलिमेंट्स असे येतील 1 1 1. याला आपण A प्लस B प्लस C A प्लस B प्लस C आणि याला पण A प्लस B प्लस C असं लिहू शकतो. आणि हे B प्लस C प्लस A आणि A प्लस B असं घेऊ. आणि आता आपण हा जो कॉलम आहे या कॉलम मधून A प्लस B प्लस C कॉमन काढू शकतो बाय टेकिंग बघा टेकिंग A प्लस B प्लस C कॉमन फ्रॉम
C2 म्हणजे आपल्याला इथं C2 मधून A प्लस B प्लस C हा कॉमन काढायचा आहे. वी गेट, तर आपल्याला या ठिकाणी मिळेल मग वी गेट D इक्वल टू फर्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉलम काढलेले जे एलिमेंट्स आहेत A प्लस B प्लस C असे घेऊ इथं A प्लस B प्लस C इंटू, आता या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट जे आहे फर्स्ट कॉलम जे आहे ते ॲज इट इज येईल म्हणजे 1 1 1 1 1 1 आणि सेकंड कॉलम मधून A प्लस B प्लस C जर कॉमन काढला तर या ठिकाणी 1 राहतो, या ठिकाणी सुद्धा 1 राहतो आणि या ठिकाणी सुद्धा 1च राहतो. म्हणजे इथे येईल 1 1 1 आणि थर्ड कॉलम ॲज इट इज म्हणजे B प्लस C, C प्लस A आणि A प्लस B. आणि आताच आपण एक प्रॉपर्टी बघितली, जर एखादा डिटर्मिनंटचे दोन कॉलम किंवा दोन रो याचे जर एलिमेंट सेम असतील, सारखे जर असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. म्हणजेच असे येईल इथं A प्लस B प्लस C इंटू 0, कारण एलिमेंट्स ऑफ C1 अँड C2 आर आयडेंटिकल किंवा सेम. C2 आणि C1 चे एलिमेंट्स हे आयडेंटिकल आहेत, तर देअरफॉर D इक्वल टू येईल 0. म्हणजे आपण त्याचा फॉर्म्युला यूज न करता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड केली. बघा पुढचा डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला, त्याला नाव देऊ आपण लेट D इक्वल टू 2 3 4 5 6 8 आणि 6x 9x 12x आहे. इथं या ठिकाणी x आहे. बघा आता हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे याच्यामध्ये आपण हा जो थर्ड रो आहे याच्यामधून 3x कॉमन काढू. याच्यामधून आपण 3x कॉमन काढू. तर डायरेक्टली बघा बाय टेकिंग 3x कॉमन फ्रॉम R3 वी गेट, तर आपल्याला या ठिकाणी मिळेल, जर आपण R3 मधून 3x कॉमन काढला तर देअरफॉर D इक्वल टू फर्स्ट रो ॲज इट इज राहतो म्हणजे 2 3 4, सेकंड रो सुद्धा ॲज इट इज राहतो 5 6 आणि 8 आणि थर्ड रो मधून 6x मधून जर 3x कॉमन काढला तर या ठिकाणी राहतो 2, 9x मधून जर 3x कॉमन काढला, 3x म्हणजे ह्याला डिवाइड करायचं, 6x डिवाइडेड बाय 2x, 6x अपॉन 2x काय येईल तर x x कॅन्सल होतो, बे एक बे बेत्रिक 6 असा येतो. इथं 3 काढले, सॉरी इथं 3 येईल, हा 3 एक 3 3 दोन्ही 6, पुन्हा इथं 9x अपॉन 3x हे करतो, 3 एक 3 3 दोन्ही 3 त्रिक 9, सॉरी 3 त्रिक 9 आणि 12x मधून जर आपण 3x कॉमन काढला तर x कटतो आणि 3 चौक 12 म्हणजे इथं 4 राहतात. आणि बघा या ठिकाणी मग फर्स्ट रो आणि थर्ड रो हे इथं सेम आहेत किंवा आयडेंटिकल आहेत. म्हणजे हा जो दिलेला, सॉरी इथं 3x लिहायचं राहिलं ना, इथं 3x येईल, इथं 3x इंटू हा दिलेला डिटर्मिनंट आणि याच्यामध्ये फर्स्ट रो आणि थर्ड रो हे कसे आहेत आयडेंटिकल आहेत. म्हणजेच हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू येते 0. देअरफॉर D इक्वल टू 3x इंटू 0, कारण R1 and R3 are identical. Therefore म्हणजेच therefore D इक्वल टू काय येईल 0 येतो. आणि हा जो डिटर्मिनंट आहे त्याची आपण व्हॅल्यू विदाउट म्हणजे फॉर्म्युला यूज न करता काढली.